लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखा पुसदच्या वतीने नवीन वर्ष साजरे करताना सुरक्षितता बाळगा. वाहतूक विभाग सहाय्यक निरीक्षक आशिष चौधरी यांचे जनतेला आवाहन. बातमी पुसद येथून. 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी वाहतूक शाखा पुसद मार्फत विशेष वाहतूक नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना खालीलप्रमाणे सूचना करण्यात येत आहेत. दारू पिऊन वाहन चालवू नये. दारू पिऊन वाहन चालवल्यास मोठ्या स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण वर्गाने भरधाव वेगाने वाहन चालवू नये. ओव्हर स्पीडिंग, रॅश ड्रायव्हिंग, सायलेन्सर बदलणे, ट्रिपल सीट यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये. 4 चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या प्रकारे वाहने उभी करू नये. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. गर्दीच्या ठिकाणी, चौकात व मुख्य रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात येऊ शकतो. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना प्राधान्य द्यावे. नागरिकांनी अफवा पसरवू नये व कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा वाहतूक पोलिसांशी संपर्क साधावा. वाहतूक पोलीस तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. कुणीही वाहतूक नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. नवीन वर्ष आनंदात साजरे करावे, मात्र स्वतःची व इतरांची सुरक्षितता अबाधित ठेवून वाहतूक पोलिसांना सहकार्य करून अपघातमुक्त पुसद शहरासाठी मदत करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग आशिष चौधरी यांनी केले आहे. नमस्कार, मी आशिष चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा पुसद. सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी नवीन वर्ष 2026 सर्व नागरिकांमध्ये उत्साहाने साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने पुसद उपविभागामध्ये तसेच पुसद शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, तसेच वाहतूक नियमन सुरळीत व्हावे याकरता वाहतूक शाखेकडून कडक नियमन 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी दारू पिऊन आपल्या ताब्यातील मोटरसायकल तसेच 4 चाकी वाहन चालू नये, जेणेकरून कोणताही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. तसेच तरुण वर्गाला आवाहन करतो की तरुण वर्गाने भरधाव वेगाने दारू पिऊन आपले वाहन चालू नये. त्याचप्रमाणे ट्रिपल सीट, ओव्हर स्पीड तसेच रॅश ड्रायव्हिंग, सायलेन्सरमध्ये बदल करणे या प्रकारे वाहने चालून वाहतुकीस अडथळा व नागरिकांना त्याचा अडथळा होईल याप्रमाणे कोणीही वाहन चालू नये. तसेच रस्त्यावर आपले वाहन पार्क करताना रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित पार्क करतील. कोणीही रस्त्यावर वाहन लावून रस्त्यात अडथळा होईल अशी पार्किंग करणार नाही. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी तसेच चौकात किंवा मुख्य रस्त्यावर कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्यास त्या ठिकाणचं वाहतूक बदल करण्यात येऊ शकते. त्यामुळे त्याकरता नागरिकांनी वाहतूक पोलिसांना मदत करावी. तसेच 31 व 1 जानेवारी रोजी वाहतुकीच्या नियमनाचे पालन होईल याची सर्वजण दक्षता घेईल. नवीन वर्ष आनंदाचे साजरे करावे, मात्र स्वतःचे व इतरांचे सुरक्षितता अबाधित ठेवून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अपघातमुक्त शहरासाठी नागरिकांनी मदत करावी असे मी सर्वांना आवाहन करतो. तसेच नवीन वर्षाकरता सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.